पारनेर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी शासकीय जागा मिळण्याबाबत वरील विषयानुसार साहेब आपणास तमाम पारनेर तालुका मातंग समाज व अखिल मातंग समाज चळवळ पारनेर तालुका पारनेर यांच्या वतीने विनंतीपूर्वक आम्ही निवेदन करतो की साहेब गेली अनेक वर्षापासून तालुक्यातील मातंग समाजाची तालुक्याच्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक उभारण्याचा मानस आहे। यासाठी समाज बांधवांनो आपल्या पातळीवर अनेक प्रयत्न केले, परंतु प्रयत्न करून काहीच उपयोग झाला नाही। कारण स्मारक उभारण्यासाठी महत्त्वाची आहे ती जागा उपलब्ध करण्यासाठी मातंग समाजाने खाजगी स्वरूपात भरपूर प्रयत्न केले, परंतु आजचे जागेचे भाव आणि समाजाची आर्थिक परिस्थिती पाहता ते शक्य झाले नाही आणि होणार पण नाही। म्हणून मातंग समाजाने एक विचाराने दिनांक 2/12/2024 रोजीच्या बैठकीत शासकीय जागा मागणी संदर्भात एकमत केले। म्हणून साहेब मातंग समाजाने भूषण अधिष्ठान असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी पारनेर येथे जागा उपलब्ध करून मिळावी। जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळेस प्रमुख उपस्थिती रामदास साळवे, संतोष शेलार, राजेश अल्लाड, अशोक डोंगरे, संतोष साळवे, बबन रोलर, राजू अविनाश, उमाप मीराताई सरोदे, विशाल साळवे, संतोष साळवे आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक पारनेर तालुक्यामध्ये उभारले गेलं पाहिजे यासाठी सर्व समाज बांधवांनी पारनेरमध्ये मीटिंग घेऊन ठराव पूर्ण केला होता। त्या ठरावाला अनुसरून आज सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि यापुढील काळात एकत्रितकरण करून आपल्याला तहसीलमध्ये पारनेर तहसीलमध्ये, पारनेर पंचायत समितीमध्ये आणि नगरपंचायतीमध्ये योग्यरित्या पाठपुरावा करून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपल्याला ते सुपूर्द करावा लागेल प्रस्ताव, आणि त्यानुसार मग आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे काही आपल्याला येईल रिमार्क त्यानुसार आपण सर्व बांधवांच्या वतीने एक भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा मानस घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो। आणि यापुढील काळामध्ये विविध प्रश्न आहेत समाजाचे, तेही सोडवण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित आले पाहिजे। एवढे बोलून मी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज पारनेर तालुका मातंग समाजाच्या वतीने कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांना सर्वानुमते एक निवेदन देण्यात आलं की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पारनेर तालुक्यात शासकीय जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून तेथे स्मारक झाल्यानंतर अभिवादन करतेवेळी पूर्ण सहकुटुंब मातंग समाज तेथे अभिवादनास राहू शकतो। ह्या कारणास्तव आम्ही सर्व मातंग समाजाचे पारनेर तालुक्याचे कार्यकर्ते नागरिक हे सगळे कलेक्टर साहेबांना भेटून अशी विनवणी केली की आम्हाला पारनेर तालुक्यात शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून तेथे पुढील काळात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभा राहील। त्यासाठी सर्वजण इथे आले आणि कलेक्टर साहेबांनी ही मागणी वरच्या स्तरावर मी रिफर करतो आणि तुमच्या मागणीचा विचार केला जाईल असे कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिले। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज पारनेर तालुका मातंग समाज चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांना पारनेरमध्ये शासकीय जागा मिळावा अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी या वतीने सर्व समाज बांधव आज अहमदनगर जिल्हा कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित झाले। त्याचप्रमाणे मातंग समाजाच्या समाज बांधवांची अनेक वर्षापासूनची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक पारनेर शहरात व पारनेर परिसरात झालं पाहिजे अशी मागणी गेले 40 वर्षापासून आहे, परंतु जागेअभावी ही मागणी समाज बांधवांची काही पूर्ण झाली नाही। त्या कारणास्तव 2 तारखेला समाज बांधवांची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये एकमताने विचार करण्यात आला का खाजगी स्वरूपाची जागा उपलब्ध होणं शक्य नाही व समाजाची परिस्थिती पाहता जागा घेणंही शक्य नाही। त्यामुळं आपण सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडं शासकीय जागेची मागणी करावी आणि तो ठराव सर्वांच्या मते पास झाला। म्हणून आज दिनांक रोजी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जागा मागणीचं निवेदन दिलं आहे। तर त्या पद्धतीचं निवेदनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सूचित केले का तुम्ही तहसीलदार पारनेर साहेबांना आदेश द्यावे आणि जी शासकीय जमीन पारनेरमध्ये शिल्लक आहे त्या शिल्लक जागेचा अहवाल तुम्ही तात्काळ मागणी करावी।
आणि त्या अहवालानुसार ज्या ठिकाणी जागा शिल्लक आहे ती जागा आमच्या समाजाला द्यावी आणि त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमच्या समाजाचं भूषण, आमच्या समाजाचं अधिष्ठान असलेलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्यदिव्य स्मारक त्या ठिकाणी उभं करावं, त्यासाठी आपण सहकार्य करावं असं आज जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांशी आम्ही चर्चांती बोललो.